टॅलेंट 3 फोटो पाठवायला का नको म्हणतोस? 3 फोटो द्यायचं नसते उगे ते 3 तिगाड कान बिगाड, त्यापेक्षा एकच द्यायचा पण खंगरी द्यायचा. टॅलेंट यू ओनली यू. तू म्हणतो तोच फोटो पाठव आपण. लवकरात लवकर मामीकडे फोटो आणि बायोडाटा गेला पाहिजे. पण भैया आता त्या मामीला गिफ्ट द्यायचं नाही. वाय? भैया मला तर शंका यायला लागली, ती मामी शीतलच्या नावाखाली आपल्याकडून कायनं बायनं काढून घ्यायला लागली. टॅलेंट शीतलसाठी मामीनं अख्खं गाव जरी मागितलं ना तरी द्यायला तयार आहे मी. शीतलसाठी नो एक्सक्यूज. अहो द्या की, पण त्या मामीचा पहिला अंदाज घेतला पाहिजे. आपण तिच्यासाठी एवढं करून तिनं आपलं कामच केलं नाही तर? तिनं जर आपलं काम केलं नाही तर काय करायचं हे मला चांगलंच माहिती आहे. भैया भैया का रे? एक न्यूज लाया हूँ। बोल की. अजिंक्य शीतल को देखने के लिए गया था। म्हणजे? अहो म्हणजे मुलगी बघायचा प्रोग्राम करतात बघा, तसं बघायला गेलता. काय काय? वय भैया. तुला कोणी सांगितलं? हो, यास्मिन आम्हीला सांगत होती. आज जेव्हा शीतल बघायला गेलता ना तेव्हा यास्मिन बी होती तिथं. नेमकं काय चाललंय टॅलेंट? डोक्याचा पाक भोगावायला लागलाय आजमुळं. जमे हे जर का खोटा असेल ना तर? अहो नहीं भैया, अहो सच्ची में अभी यास्मिन उधर से चाहिए. ह्या आजाला तर आता मी जिद्दच सोडत नसतो. नाही भैया, अहो नेमकं काय झालं हे कळल्याशिवाय ऍक्शन घेऊन उपयोग नाही. टॅलेंट युट्यूब आपण काय नुसतं बघत बसायचं का? भैया अहो ती आजीची मामी आपल्याला उल्लू बनवून स्वतःच्या भाच्याचं स्थळ तर सुचवत नसेल ना शीतलला? मामी माझ्या बरोबर पॉलिटिक्स खेळते काय? इले महागात पडल मामी. चला. मामी भैया मामी मामी ओ मामी. अरे कुणी ऐका नाही घरात? या की भैया साहेब. अहो जरा आवरावरी चालली होती. आणि कोणाला नाही वय बाहेर? नाही, कोण नाही. मला वाटलं आमच्या बचत गटासाठी काहीतरी घेऊन आला की काय. मामी बोला की, काय म्हणत होता? तुम्ही नाही आम्हाला सांगितलं तरी आम्हाला न्यूज कळती. कसली न्यूज? तुम्ही शीतलच्या घरी स्थळ नेता नेता स्वतःच्या भाच्या स्थळ येऊन गेला वे. म्हणजे तुम्ही शीतलसाठी अजिंक्यचं स्थळ नेलं ना? काय? कोणी सांगितलं तुम्हाला? कुणी सांगितलं हे महत्वाचं नाही, काय सांगितलं हे महत्वाचं आहे. अजिंक्यांचं स्थळ मी कशाला नेते शीतलसाठी? मग तुमचा अजिंक्य शीतलला बघायला कसं काय गेला होता? अहो रितसर कांद्या पोहायचा कार्यक्रम पण झालाय पवारांच्या घरात. नाही नाही, काय तर बोलू नका उग. आम्ही काय तर नाही बोलत. तुम्हाला काहीच माहित नाही वे मामी? नाही, तुमच्याकडनंच कळलं आता. तुम्हाला कोणीतरी चुकीचं सांगितलं वाटतंय. नाही नाही, अहो सच्ची में गया था. म्हणजे मामी तुमचा अजिंक्य तुम्हाला न सांगता परस्पर शीतलला बघायला गेला होता. तुम्ही जावा, मी बघते काय झालं होतं ते. बघा, नाहीतर मला बघावं लागेल. चला टॅलेंट. या अजिंक्यांनी काय लावलंय काय कळनाच, का त्या शिकलीनं यांना नादवलंय काय माहित. चला बाई, एक टेन्शन तरी गेलं.
कसलं ग? अहो प्रॅक्टिस झाली ना होय. आणि शीतलला पण कळलं कसं कसं असतंय ती. पण नाना आल्यावर तर माझ्या पोटात गोळा झाला. म्हटलं आता काय आपलं खरं नाही बाई. होय, ह्याने नीट समजावून सांगितलं नानांना म्हणून बरं, हा नाहीतर आपलं काय खरं नव्हतंच. होय. होय की नाही अक्का? अक्का काय झालं? कसला विचार करताय सर? सगळं नीट होईल ना ग? अक्का तुम्ही नका टेन्शन घेऊ, होईल सगळं नीट. मला तर बाई लई काळजी वाटायला लागली. अक्का तुम्ही काय काळजी करू नका. शिकलेला अभ्यास सोडून कुठली पण गोष्ट एकदा सांगितली ना चांगली लक्षात राहते. होय, पांडुरंगाच्या कृपेनं सगळं नीट होऊ दे म्हणजे झालं. सगळं नीट होते. होईल सगळं. उषा वहिनी, ओ उषा वहिनी, पुष्पाताई आल्यात बहुतेक. मी बघून येते काय म्हणतात. अगं तू थांब. उषा वहिनी, ओ उषा वहिनी. मी बघते. तुम्ही बसा. बर, ये की ग पुष्पा. काय करू येऊन? काय ग? काय झालं? तुम्हालाच माहित काय झालंय. म्हणजे अहो मी एवढं जीवाचं रान करून तुमच्या शीतलसाठी मुलगा शोधतेय आणि तुमचं काय चाललंय इकडं? कुठं काय चाललंय? कशाला उगाच आव आणताय? अगं तर शांतपणाने सांगशील का नीट काय झालंय ते? तुम्ही धिंगाणा घाला, मी शांतच राहते की. अगं काय झालंय? तू तू आत चल, आत बसून बोलू चल. आग कशाला? तुमच्यावर एवढा विश्वास टाकला व स्वतःच्या पुरीला बघते तसं तुमच्या पुरीसाठी स्थळ बघते. आणि तुम्ही माझ्या भाच्या संग तुमच्याच पुरीचं लगीन लावायला निघालात वय? हा? अगं काय बोलतीयस? खरं तेच बोलतेय. अब अजिंक्यनी सांगितलं नाही, निदान तुम्ही तरी सांगायचं नाही वय? अगं तसं काय नाही, मी सांगते तुला काय झालं. कशाला सारव सारव करताय? सगळं माहितीये मला. अजिंक्य शीतलला बघायला आले होते का नव्हते? होय. अगं पण नीट ऐकून तर घे मी काय सांगते ते. आता काय ऐकायचं राहिलंय? हा, तुम्ही असं वागायला असं वाटलं नव्हतं मला. अगं ऐकतीस का नाहीस? काही एकटीच बडबडत बसणार आहेस आता? बोला. काय झालं? आता शीतलला पोरगा बघायला येणार आहे की नाही, म्हणून आम्ही त्याची प्रॅक्टिस करत होतो. प्रॅक्टिस? वय. अगं आम्हाला वाटलं शीतल पाहुण्यांसमोर घाबरली नाहीतर भलतच काय तर बोलली तर उगाच अडचण नको ना, म्हणून आम्ही बघायचा खोटा खोटा कार्यक्रम केला. मग आता त्यात शीतलला प्रश्न विचारायला कोण तर पाहिजे का नको, म्हणून मग आम्ही अजिंक्यला मुलगा केला आणि रावल्याला त्याचा बाप केला. पण अजिंक्य कशाला आले होते इकडं? त्याचं काय झालं, रावल्याचं काय तर दुकानात काम होतं ना, म्हणून दोघ जण आलती. मग जितू भाऊजींनी दोघांना आत पण बोलून घेतलं. असं झालंय वय? वय. तेच म्हणलं, तुम्ही माझ्या संग असं कधीच वागणार नाहीत. मग माझा विश्वास आहे तुमच्यावर. अजिंक्यने सगळं नीट सांगितलं नाही वय? अव त्यांनी काहीच नाही सांगितलं, मला असंच बाहेरून कळलं. मग मीच म्हणलं की आधी नेमकं काय आहे ती तुम्हाला विचारावं, होय का नाही? वय. तू पण ना कुणाचं बी ऐकून उगाच त्रास करून घेतीस बघ. चल आता चहा घेऊ आज जाऊन.